द्यावं लागतं त्यांना पैसे. आई शपथ, कोण आहे ती बुड? मला विश्वासच बसून झालाय. आमचा व्हिडिओ करा. काय पण करा, बोला माझ्याबद्दल. माझं चॅनल आहे युट्यूबला. काय करतो तू? पार्लर आहे. कुठे? देगाव. देगावर नाही मला इथं पार्लरमध्ये बोलवतो. इथं सगळे भाऊ बहीण वगैरे अजून काय बोलतो? खूप 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 लय मोठी फॅन आहे मी. मला लय पिक्चर सगळं लय आवडतं. कुरुक्षेत्र वगैरे बघतो. कुरुक्षेत्र ठीक आहे. भेटूया कधीतरी आपण. तू ये सातारला आली की भेट. फोन कर. माझं नाव लक्षात राहील का? सोनल कांबळे. काय? सोनल कांबळे. सोनल कांबळे. हो. थँक्यू. तिथून कुठं जायचंय? खिंडीतला गणपती. इकडे काय आहे? So friends, मोदक आहे. इकडे आहेत पक्षी पाठीमागे. कुठल्या साईडला जायचं? कुठल्या साईडला? कुठच्या साईडला जायचं असतं? मला नाही म्हणजे दाखवलं बजरा. प्राणी संग्रहालय होय, बंद असतोय. मंदिर 25 मीटर
किलोमीटर वाटलं खाली जायला होतं ना. आतमध्ये पण भरपूर बघण्यासारखं आहे. काय आहे तिथे? झाड आहे. बागेत बसून सो फ्रेंड्स, आपण आज आलो आहोत कुर्णेश्वरमध्ये. तर आतमध्ये अजून भरपूर काही बघायचं राहिलं होतं, पण ते 4पर्यंत बंदच असतं, 12 ते 4. तर आपण हा एवढाच व्ह्यू घेतलाय आणि बघितले. जर नेक्स्ट टाइम आपल्याला वेळ मिळाला तर आपण नक्कीच येणार आहे 4 वाजता. मग तिकडचा व्ह्यू आपण नंतर बघूयात आणि तुम्हाला दाखवूयात. इथं आत्ताच माझी भेट सयाजी शिंदे यांच्याबरोबर झाली आणि एकदम मी शॉकमध्येच होते. मला वाटलं पण नव्हतं मी त्यांना कधी बघेन म्हणून. तर तुम्हाला त्यांचे फोटो आणि व्हिडिओज मी नक्की शेअर करेन. तर मी आज सहजच इकडचा म्हणलं व्ह्यू बघावा आणि मला ते समोरच दिसले. मला खूप आनंद झाला त्यांना बघून आणि भेटले पण आणि कडकडून मिठी पण मारते. तर आपण नेक्स्ट टाइम नक्की इकडं परत यायचंच आहे आणि परत एकदा इकडचा व्ह्यू आम्ही घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, एवढाच आपण व्ह्यू आज घेतलाय. बाय बाय. तर हे सातारा सिटीपासून थोडंसं आतमध्ये आहे बोगद्याला. 2 टर्न येतात. एक कुर्णेश्वरला जातो आणि एक कुठं जातो? उजवायला सज्जनगड. उजव्या साईडला आपल्याला बोगद्यातून जर बाहेर आलो तर उजव्या साईडला सज्जनगड आहे आणि डाव्या साईडला आपण कुर्णेश्वर आहे. इथं एक गणपतीचं छान मंदिर पण आहे आणि भरपूर असं काय काय बघण्यासारखं आहे. तर बरेच अशी लोक येतात इकडं आणि बघतात आणि छान वाटतो हा परिसर. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या जर तुम्ही सातारचा असेल तर काही विषयच नाही. आणि जर बाहेरचा असेल तर तुम्ही नक्कीच इथं कुर्णेश्वरला एकदा येऊन भेट देऊन जा. फक्त 12 ते 4 हे बंद असतं. 4 नंतर जर बघायचं असेल तुम्हाला आणखी काही तर नक्की या आणि भेट द्या. तर इकडं असे डोंगर आहे ते तुम्हाला थोडासा दाखवते. इकडचा इकडं माझ्या पाठीमागे असे डोंगर आहेत.